नमस्कार मंडळी, आरकेस रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चला तर पनीरच्या भाजीच्या ग्रेव्हीची साहित्य पाहूया। इथे साहित्य घेतलेलं आहे 10-12 काजू घेतलेले आहेत, त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या घेतल्या, बारीक चिरलेला टोमॅटो, उभा चिरलेला कांदा व ही 10 वाली खडा मसाला पुडी घेतलेली आहे। चला तर आपण याला भाजून घ्यायची पद्धत पाहूया। इथे पॅनमध्ये आपण थोडंसं तेल म्हणजे 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले लसूण घालून घ्यायचा आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने लसूण ग्रेव्हीमध्ये घातला तर तुमच्या ग्रेव्हीची टेस्ट डबल होते। तर त्याचबरोबर इथे आपल्याला खडा मसाला घालून घ्यायचा आहे, तोही छान त्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। तो मसाला फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हे काजू घालून घ्यायचे आहे। अंदाजे 10-12 काजू आहेत, एवढे घालून घ्यायचे। तुमच्या जेवढे भाजीची क्वांटिटी आहे तेवढे तुम्ही घालू शकता, पण एवढे पुरेसे आहेत। यालाही छान थोडंसं फ्राय करून घ्यायचं, जास्त कलर चेंज न होता। आता इथे आपल्याला घालून घ्यायचा आहे कांदा। तर हा पूर्ण कांदा मी त्यामध्ये घालून घेणार आहे। खरंच खूपच हॉटेलमधली सुद्धा भाजी फिक्की पडेल अशी ही ग्रेव्ही लागते। तुम्हाला ही ग्रेव्ही बनवायला एकदम सोपी आहे आणि चव अफलातून लागते। त्यामुळे एकदा पनीरची भाजी अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। इथे आपल्याला कांद्याचा कलर जो आहे तो चेंज करून घ्यायचा होता, तो झालेला आहे। आता इथे आपल्याला घालून घ्यायचा आहे टोमॅटो। आता इथे मी हा पूर्ण टोमॅटो यामध्ये घालून घेत आहे। त्याला अगोदर थोडंसं परतवून घ्यायचं तेलामध्ये अशा पद्धतीने। आणि कधीही तुम्ही पनीरची भाजी बनवायला लालच टोमॅटो वापरायचा आहे, म्हणजे ग्रेव्हीला छान कलर येतो। इथे थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे आपला टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो। आणि अशा पद्धतीने आपल्याला आता तो मिठामध्ये मिक्स करून झाकण ठेवून इथे 2-3 मिनिटासाठी मी त्याला छान असं सॉफ्ट करून घेतलेलं आहे आपला कांदा व टोमॅटो। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं सॉफ्ट झालेलं आहे आपलं जे ग्रेव्हीचं साहित्य आहे ते। तर आता याला अशा पद्धतीने उलटण्याने आपण थोडंसं प्रेस करून घेणार आहोत। जास्त काही तुम्हाला प्रेस करायची गरज नाही। जे उलथणं काय पण असेल त्याने थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे आणखीन त्याची टेस्ट जे आहे वाढते। त्यामुळे अशा पद्धतीने त्याला पॅनमध्येच थोडंसं दाबून घ्यायचं आहे। आता इथे आपण याला थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। मी इथे गॅस बंद केला, हे थंड होईपर्यंत आपण बाकीचंच पाहूया। तर आता इथे आपल्याला थंड झाल्यानंतर ग्रेव्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। तर मी हे पाहू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे। आणि आपल्याला ही ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण भाजण्यासाठी जास्त तेलाचाही वापर केलेला नाही, तरीही तुम्ही पाहू शकता अशीच सेम ग्रेव्ही हॉटेलमध्ये बनवल्या जाते। आणि त्याचबरोबर आपण इथे जे क्यूब घेतलेले आहेत पनीरचे, त्यालाही तेला मिठामध्ये छान फ्राय करून घेतलेलं आहे, म्हणजे टेस्ट त्याची भारी लागते। तर इथे आपण आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता व थोडंसं खोबरं हे बारीक करून घेतलेलं आहे, ते तेलामध्ये घालून घ्यायचं। तुमच्या खरंच भाजीला खूपच मस्त टेस्ट येते। अशा पद्धतीने जर तुम्ही आलं लसणाची पेस्टही बनवून घेतली तर खूपच सुंदर भाजी बनते आपली। तर इथे आपल्याला आता याचं काय करायचं आहे, याचा पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत याला फ्राय करून घेतलं। आता इथे आपण घरगुती मसाला, थोडंसं हळद आणि इथे पनीर मसाला घालून घेतलेला आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं। आणि आपल्याला आता याच्यामध्ये तुम्ही आणखीन कुठलेही मसाले यामध्ये ॲड करू शकता। तुमच्या घरामध्ये गोडा मसाला असेल तोही थोडासा टाकला तर भाजीची चव आणखीनच मेंटेन होते। तर इथे मी अशा पद्धतीने जी पूर्ण ग्रेव्ही आहे ती तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आणि आपल्याला काय आता इथे झाकण ठेवून ग्रेव्हीला तेल सुटेल तोपर्यंत ग्रेव्ही आपली छान अशी तेल सुटेपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायची आहे। इथे ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी ऑलरेडी गरम पाणी करून ठेवलेलं ते पाणी त्यामध्ये घालून घेतलं। पनीरची भाजी खूप पातळ नसते, थोडीशी घट्टच असते, त्यामुळे मी इथे घट्टच ठेवलेली आहे। आम्ही तेलाचं प्रमाण थोडंसं कमी वापरलेलं आहे। तुम्हाला जास्त तेलकट भाजी आवडत असेल तरीची तर तुम्ही आणखीन तेल घालू शकता। इथे हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली। आता यामध्ये जे क्यूब आहेत आपले पनीरचे ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे, फ्राय करून घेतलेले। तर इथे पनीरचे क्यूब त्यात आपण टाकून घेतले। छान आपल्याला पाहिजे तशी तरीही आलेली आहे। भाजीचा वास पूर्ण घरामध्ये खमखमाट सुटलेला आहे। तुम्ही जर भाजी बनवली तर 4 जणी
नक्कीच तुम्हाला विचारतील की कशाची भाजी बनवली आहे. जर तुम्हाला ही भाजीची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच